Hello friends, today we are going to see adjective. It's a very important part of speech. Now, what is the meaning of adjective? Adjective means in Marathi विशेषण. विशेषण म्हणजे काय? तर मराठीमध्ये आपण असं म्हणूया, विशेषण म्हणजे नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. In English, a word which is describe a special things about noun and pronoun. एक्झाम्पल उदाहरण पाहूया. म्हणजे विशेषण म्हणजे काय की नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगते. एक विशेष क्वालिटी स्पेसिफिक थिंग्स डिस्क्राइब करतं आणि म्हणून या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण म्हणजे a word which is describe a special things about noun and pronoun. Now, example, Rani is clever. In the sentence, Rani is a noun. Okay, it's a noun. And clever, the word clever describe a special things, something about a new things about Rani. That's a clever. म्हणजे काय? Rani is clever. Okay, clever हा शब्द राणी विषयी अधिक माहिती सांगतो, विशेष माहिती सांगतो. आणि म्हणून या ठिकाणी राणी इज क्लेवर, राणी आहे पण कसे क्लेवर, हुशार आहे. म्हणजे क्लेवर हा शब्द इट डिस्क्राइब्स अ स्पेशल थिंग्स अबाउट राणी. राणी इज अ नाउन. सेकंड वन, ही इज अ पॉवरफुल. इन द सेंटेंस ही इज अ प्रोनाउन, राइट? नाउ ही इज अ पॉवरफुल वर्ड. हा जो पॉवरफुल वर्ड आहे हा वर्ड या ही विषयी अधिक माहिती सांगतो, स्पेसिफिक सांगतो. आणि म्हणून या ठिकाणी पॉवरफुल, क्लेवर हे वर्ड कसे येतात? ॲडजेक्टिव्ह, विशेषण. का? कारण राणी या नावाविषयी अधिक माहिती शब्द सांगणारा हा क्लेवर आहे. ओके, त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये एक्झाम्पल मध्ये ही इज अ पॉवरफुल. ओके, पॉवरफुल हा शब्द ही विषयी अधिक माहिती सांगतो. म्हणजेच काय? आपलं डेफिनेशन काय, व्याख्या काय आपली? ॲडजेक्टिव्ह मीन्स अ वर्ड व्हिच इज डिस्क्राइब स्पेशल थिंग्स और क्वालिफाइज थिंग्स अबाउट नाउन अँड प्रोनाउन. म्हणजेच काय? नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात, विशेषण असं म्हणतात. आणि या दोन्हीही वाक्यामध्ये आपण पाहतो clever describes something special things about Rani, and powerful, a word which is gives more information about he is a pronoun here, Rani is a noun here. Which noun? It's a proper noun. Get it? Now we are going to see the types of adjective. Okay, types of adjective. How many types of adjective? Which are they? We are going to see types. We see types of adjective. First, adjective of quality. Adjective of quality म्हणजे काय रे? गुणविशेषण. In that types of adjective we see the word which is gives information about noun and pronoun, and that the information is something new, something quality about noun and pronoun. Here adjective of quality means, adjective of quality म्हणजे काय? गुणविशेषण. आणि गुणविशेषण म्हणजे काय? नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल त्याच्या गुणवैशिष्ट्याचे डिस्क्रिप्शन करणारा वर्ड हा काय असतो? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. उदाहरणार्थ एक्झाम्पल, शी इज अ क्लेवर बॉय. या ठिकाणी ही इट्स अ प्रोनाउन अँड इज अ क्लेवर बॉय. इज वी नो ऑलरेडी इट्स अ पास्ट पार्टिसिपल और वी कैन से इट्स अ हेल्पिंग वर्ब. इज हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. आणि
हे काय झालं ऑब्जेक्ट. पण a clever boy it gives information, a special information, a quality about he. म्हणजे ही या सर्वनामाबद्दल विशेष गुणविशेष जो शब्द सांगतोय तो म्हणजे कोणता रे? हा अ क्लेवर बॉय. अ क्लेवर त्यामध्ये क्लेवर म्हणजे काय मराठीमध्ये? हुशार. म्हणजे ही या सर्वनामाबद्दल तो मुलगा कसा आहे? हुशार आहे. म्हणजे हुशार हा शब्द आपल्याला या हीचे काय करतोय? गुणविशेषण सांगतोय. इट गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट ही. व्हॉट टाइप ही इज, who he is, like that. आणि म्हणून या ठिकाणी ही इज अ क्लेवर बॉय या वाक्यामध्ये क्लेवर हा शब्द या ही विषयी त्याचं गुण सांगतोय, गुणविशेषण सांगतोय. आणि म्हणून या ठिकाणी अ क्लेवर हा शब्द हीचा काय आहे? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ठीक आहे. नेक्स्ट, शाहू महाराज was a kind person. शाहू महाराज हे अत्यंत दयाळू वृत्तीचे होते. बरोबर आहे इन मराठी. बट शाहू महाराज या प्रोनाउनचं किंवा नाउनचं या नाउनचं अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? अ काइंड. म्हणजे काय? शाहू महाराज हे कसे होते? अ काइंड पर्सन मीन्स अ काइंड. This word gives more information about Shahu Maharaj. How was he? ते कसे होते? बरोबर आहे. म्हणजेच काय? शाहू महाराज विषयी अधिक माहिती जो शब्द सांगतोय तो हा अ काइंड आहे. आणि अ काइंड हा कोणतं विशेषण आहे? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. बिकॉज वी नो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. डेफिनेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी मीन्स it gives more information, special quality of noun and pronoun. That's why a kind and a clever, these words are adjective of quality. Okay, next type is now next types of adjective is a adjective of a quantity. Quantity means परिमाण, प्रमाण. Okay. Now, in that types of adjective, there are some words which are describes or which explains or which are gives more information about quantity. Like that, all, any, all means all, संपूर्ण. Any, काहीसं. Some, थोडंसं. Like that, enough, थोडं. Much, खूप. Sufficient. आहे भरपूर आहे याप्रमाणे. ग्रेट, खूप. लाईट, लाईट म्हणजे या ठिकाणी दोन अर्थ आहेत याचा. इट्स अ कॉम्पोज. लाईट फर्स्ट इज अ लाईट मीन्स हलक. सेकंड वन प्रकाश. आणि तिसरा एक अर्थ आहे त्याचा लाईट म्हणजे काय? अगदी थोडं. नो यू नो ऑलरेडी. लिटल थोडं. अ लिटल थोडं. हाफ फुल. हाफ म्हणजे काय? निम्म. आणि फुल म्हणजे काय? पूर्ण. म्हणजे हे जे शब्द आहेत हे शब्द काय दर्शवतात? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ओके. या शब्दांच्या सहाय्याने आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी हे ओळखू शकतो का? आता व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी डिस्क्राइब्स अ वर्ड व्हिच गिव्स अस इन्फॉर्मेशन अबाउट नाउन अँड प्रोनाउन. Which gives us information about noun and pronoun. Like here, quantity, quantity. So the word all, any, some, enough, much, sufficient, great, light, no, little, a little, half, full. These words gives us information about it's a quantity. So these are the adjectives of quantity. Now we can explain through this example. Like, can you give me some water? In that first sentence, when we read it, can you give me some water? We know water is a
So it's a uncountable noun. And here, can you give me some? This word denote or indicate the quantity, a quantity of water, and that's why some is the word of a adjective of quantity. So next, I don't have any idea. We know I don't have any idea. Idea is a uncountable. It's a abstract noun. And here I, it's a pronoun. In that sentence, I don't have any idea. या वाक्यामध्ये आपण जर या ठिकाणी लक्ष देऊन पाहिलं तर एनी हा वर्ड आयडिया विषयी कोणाला सांगतोय किंवा हा जो प्रोनाउन आहे हा प्रोनाउन कशाविषयी सांगतोय आयडिया विषयी. पण ती आयडिया कोणती एनी म्हणजे मला माहिती नाही, थोडी सुद्धा माहिती नाही. एनी म्हणजे काय अगदी काही प्रमाणात किंवा काहीच माहिती नाही. एनी आयडिया म्हणजे हा एनी हा वर्ड जो आहे हा वर्ड काय आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. क्वांटिटी मीन्स परिमाण. जसं आपण म्हणतो ना 1 किलो 2 किलो 3 किलो केजी सेंटीमीटर हे काय रे दे आर परिमाण आहेत ते कशाचे मोजण्याचे बरोबर आहे वजनाचे. तसं या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी इट्स अ एनी अँड हिअर आल्सो सम. आणि या ठिकाणी सम हा शब्द सुद्धा काय म्हणतो तो कसा आहे क्वांटिटी ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ठीक आहे. आणि मराठीमध्ये ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे काय परिमाणदर्शक विशेषण. परिमाणदर्शक विशेषण. ओके समजलं का. या ठिकाणी ऑल एनी सम इनफ मच सफिशिएंट ग्रेट लाइट नो little a little half and full. These words indicate the quantity and that's why these are the adjective of quantity. Get it? Now next types of adjective is a adjective of numbers. Now या ठिकाणी adjective of numbers म्हणजे काय की अंकाविषयी नंबर विषयी. या ठिकाणी adjective जे असतात त्यांना म्हणतात adjective of numbers. ओके या ठिकाणी एक्झाम्पल पाहूया. आय हॅव रिटन सेव्हरल बुक्स ऑन इंग्लिश ग्रामर. इन द सेंटेन्स सेव्हरल these words indicate it's a number. Okay so several this word is a adjective of number because I is a pronoun and several words gives a definite or you can say indefinite information about books on English grammar. For who kuni लिहिते I have written several books on English grammar. या वाक्यामध्ये I have written लिहिलेले आहेत किती several means थोडे किंवा बरीच बुक्स ऑन इंग्लिश ग्रामर. या वाक्यामध्ये सेव्हरल हा जो शब्द आहे आपल्याला हा काय सांगतोय की इंग्लिश ग्रामर वरती पुस्तकं आय हॅव रिटन सम सेव्हरल बुक्स ऑन इंग्लिश ग्रामर थोडी प्रमाणात काय प्रमाणात लिहिले म्हणजे काही प्रमाणात सेव्हरल हा शब्द इंडिकेट काय करतो इट्स अ ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे ऍडजेक्टिव्ह हे कधी असतं ज्यावेळेस नामा म्हणजे हे जे नाव आहे ना हे नाम आहे बा बरोबर. इट्स अ कॉमन नाउन प्रॉपर नाउन किंवा जे नाउन असते नाउनच्या अलीकडे आपल्याला काय मिळतं ऍडजेक्टिव्ह. आणि या ठिकाणी बुक्स ऑन इंग्लिश ग्रामर हे जे ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्टच्या मध्ये हे बुक्स हे कॉमन नाउन आहे म्हणजे नाउनच्या अलीकडे जे
या ठिकाणी सेव्हरल हा शब्द आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की नाउनच्या अलीकडे काय असतं ऍडजेक्टिव्ह आणि म्हणून सेव्हरल आणि सेव्हरल हे इंडिकेट काय करतंय काही प्रमाणात म्हणजे प्रमाण दाखवतंय नंबर दाखवतंय आणि म्हणून या ठिकाणी सेव्हरल हा शब्द काय आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स. नेक्स्ट एक्झाम्पल Sehwag hits a ball. Sehwag hits a ball for 6. सेहवागने बॉल मारलेला आहे त्यासाठी 6 की जो 6 जाणार आहे किंवा गेला आहे असं या तर सेहवाग हे काय झालं सेहवाग इट्स अ प्रॉपर नाउन हिट्स फर्स्ट बॉल फॉर अ 6 म्हणजे या ठिकाणी अ बॉल आगे मी तुम्हाला सांगितलं कॉमन नाउन आहे बरोबर आहे कॉमन नाउनच्या अलीकडे आपल्याला काय मिळतं ऍडजेक्टिव्ह आढळतं आणि त्या रूलने नियमानं हा जो फर्स्ट आहे हा फर्स्ट वर्ड हा कसा आहे रे फर्स्ट वर्ड ऑर्डिनल आहे ऑर्डिनल्स अँड कार्डिनल्स मी ऑलरेडी कार्डिनल्स अँड ऑर्डिनल्स या ठिकाणी सेहवाग हिट्स फर्स्ट बॉल फॉर 6 म्हणजेच काय हा जो हा फर्स्ट वर्ड आहे हा फर्स्ट वर्ड इंडिकेट काय करतोय ऑर्डिनल्स and it's also indicate or it is a adjective of number. Okay, means both two example in that both example several and the first these two words indicate number. So it's a adjective of number. And why it's a adjective? Because it comes before the noun. It's a common noun, it's a ball, it's a also common noun, and that's why it's a several and the first. These two words are adjective of a number. So here some words we can use as a adjective of number, like a cardinals. 1, 2, 3. I have one brother. Okay. One is a cardinal and it's also indicate adjective of number. Second one, ordinals. Here, first, second, third, fourth, fifth, sixth, like that. It's a ordinals. Like here, Sehwag hits first. First means here, like that. We can also write like this. First. So these words indicate the number, and that's why these are the adjective of numbers. I already told you why it's a adjective. Okay. Now cardinals, ordinals, and several and many. These words also a adjective of numbers. Get it? Now our next type is a our next type of adjective is demonstrative adjective. Now, what is the meaning of demonstrative adjective? Darshak visheshan. Darshak visheshan means demonstrative. We can explain like that. It's indicate something. ते काहीतरी दाखवतात, दर्शवतात आणि म्हणून या ठिकाणी demonstrative adjectives we can define like that. It indicates something for noun and pronoun. And here we have some example like that. This girl is clever. This girl is a clever. In the sentence, that house is mine. In both sentence we have this and that. This means this, he. That म्हणजे काय ते हे ते हे ह्या ही आपण ही शीटच बरोबर ना या ठिकाणी this that हे दोन शब्द जे आहेत हे दर्शवतात काहीतरी दर्शवतात आणि म्हणून ह्या this आणि that ह्या वाक्यामध्ये हे काय येतं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्हच काय आहेत कारण त्यांच्या समोर लगेचच काय आलेलं आहे गर्ल आणि हाऊस आणि गर्ल हे काय मग
हाऊस इज ऑल्सो कॉमन नाउन. म्हणजेच काय, this च्या पुढे लगेचच जुळून जर नाउन आलं तर या ठिकाणी this हा काय बनतो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. समजलं? याने ठिकाणी सुद्धा पहा, दॅट हाऊस, हाऊस हे काय रे, इट्स अ कॉमन नाउन आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह कधी बनतं, ज्यावेळेस these that those these such या शब्दांच्या पुढे लगेचच जर कॉमन नाउन आलं, समजलं? म्हणजे कॉमन नाउन असेल, प्रॉपर नाउन असेल, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असेल, कलेक्टिव्ह असेल, त्यानंतर मटेरियल असेल, काउंटेबल असेल, अनकाउंटेबल नाउन असेल, हे जर आले तर ह्या शब्दांना डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचा नियम माहिती असणं आवश्यक आहे आणि तो नियम म्हणजे काय, की this that those these such या दर्शक वाटणाऱ्या शब्दांच्या पुढे काय हवंय, नाउन हवंय. मग ते कोणतेही असो, कॉमन नाउन असो, प्रॉपर नाउन असो, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असो, मटेरियल नाउन असो किंवा कलेक्टिव्ह नाउन असो, काउंटेबल किंवा अनकाउंटेबल नाउन असो किंवा कंपाऊंड नाउन असो, ह्या आठही नाउन पैकी कोणतं ना कोणतं नाउन दिस किंवा दॅट नंतर किंवा दोज नंतर, दिस नंतर, सच नंतर असणं आवश्यक आहे. आणि तरच जर ते नसेल तर त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह होणार नाही. जर या ठिकाणी नाउनच नसेल, उदाहरणार्थ this is mine, या ठिकाणी this हा काय होतोय, हे प्रोनाउन होतं, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन होतं. समजलं? म्हणजे काय, this girl is clever हा या ठिकाणी this हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह होतं, कारण त्याच्यापुढे काय येतंय, नाउन येतंय. परंतु या ठिकाणी this is mine म्हणजे हे माझं आहे मराठीमध्ये, परंतु this is my म्हटलं की हा this ऍडजेक्टिव्ह येत नाही, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह येत नाही, कारण त्याच्यापुढे काय आहे, इज आहे. इज हा काय रे, हेल्पिंग वर्ब आहे. आणि असं ज्यावेळेस स्ट्रक्चर येतं त्यावेळेस हा दिस आणि हा दिस यामध्ये डिफरन्स आहे. हा दिस इंडिकेट करतो डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्हला, पण हा दिस इंडिकेट करतो, एक्सप्लेन करतो किंवा डिस्क्राइब करतो, इट्स अ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. हा फरक तुम्ही समजून घ्या, ठीक आहे? आता तुम्ही म्हणाल दिस दॅट दोज दिस सच हे आलं की काय, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. तसं नाहीये, कारण या ठिकाणी आपण जो पाठीमागचा जो प्रोनाउन हा भाग पाहिला होता, या प्रोनाउन मध्ये आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह प्रोनाउन पाहिलेले. या ठिकाणी दिस गर्ल, दिस हा शब्द डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, पण केव्हा, जर त्याच्या पुढे हा नाउन असेल तर, मग त्यापैकी कोणतेही असेल, मी तुम्हाला सांगितलं, हे जर असेल तरच डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, अदरवाइज इट्स अ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. Get it? Now some words which indicate demonstrative adjective like that here. This, that, those, these, such. These words indicates demonstrative adjective. But when केव्हा या this, that, those, these, such च्या पुढे जर काय येईल, नाउन येईल, म्हणजे नाउन याच्या समोर आलं तरच हे शब्द काय होतात, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. अदरवाइज नो, अदरवाइज ते काय होतील, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. गेट इट? नेक्स्ट व्हिडिओ we will see our next or last 6 types of adjective. Okay, thank you.